Legendre linear differential equation. Legendre's linear differential equation. बरोबर. याचा फॉर्मॅट कसा असणार आहे बघा. कॉसचे सारखाच आहे, फक्त बघा तो कसा आहे. याच्यामध्ये ब्रॅकेट मल्टिप्लाय असणार dy बाय dx ला, म्हणजे स्क्वेअर जो dy बाय dx असणार आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि फर्स्ट ऑर्डर जो डेरिव्हेटिव्ह असणार सेम फॉर्मॅट आहे. त्याला तिथं फक्त एक व्हेरिएबल मल्टिप्लाय होता, इथे आता फक्त एक ब्रॅकेटचं स्क्वेअर मल्टिप्लाय असणार आहे. म्हणजे कसं आहे बघा, ax प्लस bx ब्रॅकेटचा स्क्वेअर dy बाय dx चा स्क्वेअर प्लस ax प्लस b dy बाय dx प्लस q इंटू वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. बरोबर. तर हे काय, ए हा ए आणि बी हे दोन्ही काय कॉन्स्टंट. बरोबर. आणि हे काय, हे ब्रॅकेटचा स्क्वेअर असणार आहे. हे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट याच्या फक्त पॉवर डिफरंट असणार, नाही तर बाकी ब्रॅकेट हा सेम असणार आहे. आणि हा याच्यामध्ये ओळखायचं कसं, त्याच्यामध्ये ह्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आल्याच्या नंतर ओळखणार लेजेंडर्स कसा आहे. लेजेंडर कसा ओळखणार तुम्ही, ब्रॅकेटच्या स्क्वेअरने जर डी स्क्वेअर बाय डी एक्सला जर मल्टिप्लाय असेल तर तुम्ही याला हे करू शकणार, ओळखणार की हे लेजेंडर डिफरन्शियल इक्वेशन आहे. याचं कन्व्हर्जेशन सेम असणार आहे मागच्यासारखंच. कन्व्हर्जेशन कसं असणार आहे बघा. फॉर पुट काय करायचंय, आता समज आपण मग याच्या कॉचीमध्ये कसं होतं, एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स याच्या जागी पुट केलं होतं. बरोबर. आता इथं फक्त सेम आहे, फक्त काय करायचं, ए एक्स प्लस बी चा स्क्वेअर डी चा स्क्वेअर डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर, आणि याच्यानंतर ए एक्स प्लस बी डी वाय बाय डी एक्स आणि पुन्हा आता मागं आपण कसं पुट केलं होतं, एक्सच्या जागी काय केलं होतं, ई झेड पुट केलं होतं. बरोबर. आता इथं काय करणार, ए एक्स प्लस बी च्या जागी पुट करणार. बरोबर. आता याच्या जागी काय पुट करणार, सेम आहे. फक्त आता इकडे बघा, हा ए अशाला असायला यायचा ए, त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर किती बघायचं. आता इथे 2 असू शकतं, नंतर 3 पण असू शकतं. इथे किती येतात 2. आता इथे 2 लिहू शकणार. बरोबर. याचा ब्रॅकेटचा पॉवर इथे लिहायचा एचा स्क्वेअर, सेम लिहायचं डी मायनस 1 इंटू वाय. बरोबर. आता ए अशाला असायला यायचा, ब्रॅकेटचा पॉवर किती 1, म्हणजे ए रेस टू दी पॉवर 1 आणि डी वाय. इथं काय करणार, सेम ए प्लस एक्स, इथं काय करणार, ई झेड पुट करणार. हे झाली एल एच एस साईड, ही झाली आर एच एस साईड. बरोबर. आता आपण प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 1, सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन. आणि तो कसा झाला, एक्स प्लस 1 चा स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर प्लस 3 एक्स प्लस 1 डी वाय बाय डी एक्स प्लस 1, आणि इथं समोरचं आहे हे मी तर होतं कॉस लॉग एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 त्याचा स्क्वेअर. बरोबर. पहिले फर्स्ट स्टेप आहे आपली कन्वर्जन. बरोबर. कशाच्या जागी काय पुट करायचं आता, फॉर पुट. बरोबर. एक्स प्लस 1 चा स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर डबल हा ब्रॅकेट, हा म्हणजेच काय आपला त्याच फॉर्मॅट सारखा असा, म्हणजे इथं काय एक्स प्लस 1 म्हणजे काय होणार, इथं एक्स प्लस 1 डी वाय बाय डी एक्स. बरोबर. आणि इथं काय होणार, एक्स प्लस 1 हा ब्रॅकेट, म्हणजेच हा वर्ग. एक्स म्हणजेच काय आपला जो ब्रॅकेट पहिला आपण कॉचीमध्ये एक्स पुट करायचं, एक्सच्या जागी पुट करायचं. आता इथं काय होणार, फक्त एक्स प्लस 1. आता त्या जागी काय पुट करणार आपण. बरोबर. एक्स म्हणजे आपला एकची व्हॅल्यू काय, एकच्या शेजारची, म्हणजे आपलं कसं होतं ए एक्स प्लस 1. म्हणजे इथं काय ए काय एकचा कोएफिशियंट किती 1 इंटू डी 1चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर. डी इंटू ब्रॅकेट डी मायनस 1 इंटू वाय. बरोबर. इथं काय एकचा 1 डी वाय आणि इथं ई झेड. बरोबर झालं. आता गिवन डिफरन्शियल इक्वेशन बिकम, आता आपण हे याच्या जागी आपण आता रिअरेंज करू. कसं बनणार आहे आपलं डिफरन्शियल इक्वेशन, डी मायनस 1 वाय इंटू 3 डी वाय प्लस वाय इक्वल टू कॉस
इंटू ए प्लस वनच्या जागी काय पुट करायचं आपल्याला, लॉग ई रेस्ट टू दी पॉवर झेड इंटू 2, बरोबर. इथे 1 आहे आणि मग हे काय होणार आहे, सिम्प्लिफाय करू, डी स्क्वेअर मायनस डी, वाय पण कॉमन घेऊ याच्यातून, मायनस 3d प्लस 1 इंटू वाय कॉस, हे काय होणार आहे, झेड जरा हा इकडे आला तर आपला लॉगचा फॉर्म्युला आहे 2 लॉग ई होईल, बरोबर. आता ईची व्हॅल्यू, लॉग ईची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का असते 1, बरोबर. हे काय होणार आहे, डी इथे प्लस आहे, डी स्क्वेअर मायनस डी प्लस 3 प्लस 2d प्लस 1 इंटू वाय इक्वल टू कॉस झेड, कारण लॉग 1ची व्हॅल्यू किती आहे 1, बरोबर. झालं. आता पुढे काय, स्टेप नंबर 2. आता कोणती मेथड यूज करायची, शॉर्टकट मेथडनं सॉल्व करायचे. शॉर्टकट मेथड काय सांगते, शॉर्टकट वाय सी काढावा लागतो. वाय सी काढायचा म्हणजे काय, वाय सीचा फॉर्म्युला 5d इक्वल टू 0, 5d आपलं काय, डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 इक्वल टू 0. मग आपले रूट काय येणार, m1 आणि m2 काय येणार आपला, m1 येणार -1 आणि m2 येणार -1, बरोबर. रिअल आणि इक्वल रूट आलेत आपले, बरोबर. पुढच्या पेजवर दिसणार नाही. त्यानंतर काय, त्याच्यानंतर आपलं काय, वाय सीचा फॉर्म्युला काय, वाय सी इक्वल टू, रूट जर सेम असेल तर आपला फायनल c1 प्लस c2 एक्स ई रेस टू दी पॉवर -x. आता इथं काय होणार, हा फॉर्म्युला कसा, वाय सी c1 प्लस c2 एक्सच्या जागी काय पुट केलं आपण, झेड, म्हणजे काय होणार आहे, झेड ई रेस टू दी पॉवर मायनस झेड, म्हणजे आपलं काय झाला, आपला वाय सी हा झाला. त्याच्यानंतर स्टेप नंबर 3, वाय पी काढायचा आहे. वाय पीचा फॉर्म्युला काय, वाय पी इक्वल टू 1/5d एफ ऑफ एक्स. आपला 5d काय, 1/d स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 आणि कॉस झेड, बरोबर. आता वाय पी काय होणार, वाय पी इक्वल टू 1/d. आता आपण कॉस साईनचं फंक्शन आहे, कॉसचं फंक्शन आहे, म्हणजे आपण पुट काय करणार, डी स्क्वेअर इक्वल टू मायनस ए स्क्वेअर इक्वल, हे काय होणार आहे, डी स्क्वेअर, एकचा कोएफिशियंट काय 1 झेड, हे काय एच व्हॅल्यू काय 1चा असल्यामुळे एकचा स्क्वेअर, ते काय होणार, डी स्क्वेअर इक्वल टू -1. आपण हे पुट करून बघूयात काय आहे, -1 प्लस 2d प्लस 1 कॉस झेड, -1 प्लस 1 कॅन्सल, म्हणजे वाय पी काय होणार 1/2d कॉस झेड, म्हणजे 1/d काय राहतो, इंटिग्रेशन, 1/d काय घेत असतो आपण, इंटिग्रेशन, बरोबर. म्हणजे 1/2 इंटिग्रेशन कॉस झेड, म्हणजे काय होणार आहे, वाय पी इक्वल टू 1/2 कॉसचं इंटिग्रेशन मायनस कॉसचं इंटिग्रेशन साईन, म्हणजे काय, साईन झेड, कॉसचं इंटिग्रेशन आपल्याला 1 हे काय होणार, वाय पी काय 1/z साईन झेड, बरोबर. आता स्टेप नंबर 4 काय होणार आहे, वाय इक्वल टू वाय सी प्लस वाय पी इक्वल टू, हे काय होणार आहे, वाय सी काय आपला c1 प्लस c2 झेड ई रेस टू दी पॉवर -2 प्लस 1 साईन झेड, बरोबर. आता आपल्याला साईन झेडची व्हॅल्यू काढायची, झेडची व्हॅल्यू काढायची, आपण काय पुट केले, एक्स प्लस 1 इक्वल टू, एक्स प्लस दिसतंय ना, एक्स प्लस 1 इक्वल टू काय पुट केलं आपण, एक्स प्लस 1 इक्वल टू ई रेस टू दी पॉवर झेड, बरोबर. ई रेस टू दी पॉवर झेड, मी काय होणार आहे, आपण लॉगने मल्टिप्लाय, लॉग एक्स प्लस 1 इक्वल टू, हे काय होणार आहे, इकडे येईल झेड इंटू लॉग, म्हणजे आपली झेडची व्हॅल्यू आली लॉग एक्स प्लस 1, लॉग 1ची व्हॅल्यू 1 आणि हा इकडे आला लॉग अप्लाय केल्याच्यानंतर, बरोबर. आता मी शॉर्टकट वापरतो थोडं, वाय इक्वल टू काय होणार आहे, c1 प्लस c2 लॉग एक्स प्लस 1 इंटू, हे काय होणार आहे, ई रेस टू दी पॉवर मायनस झेड असं, हे काय होणार आहे, याचा पॉवर जाईल याला, म्हणजे काय होणार आहे -1, इथं काय होणार आहे, एक्स प्लस 1 -1 प्लस 1/2 साईन लॉग एक्स प्लस 1, आपलं फायनल आन्सर काय होणार आहे, वाय इक्वल टू c1 प्लस c2 लॉग एक्स प्लस 1 आणि ब्रॅकेट एक्स प्लस 1 -1 प्लस 1/2 साईन लॉग एक्स प्लस 1. दिस आर द फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 2 खूप आहे ते यार, कन्वर्जन कसं असणार आहे बघा.
4 हे काय असणार आहे 2x प्लस 1चा स्क्वेअर dy बाय dxचा स्क्वेअर बरोबर 2x प्लस 1 dy बाय dx आणि 2x प्लस 1 बरोबर. याच्या जागी काय पुट करणार e टू दी पॉवर z. याच्या जागी काय करणार a इंटू डी इंटू वाय असतं आपला. ए काय आपला 2 म्हणजे 2dy बरोबर. हे काय असणार आहे ए रेस्ट टू दी पॉवर 2 इंटू डी इंटू अंडर रूट आणि ब्रॅकेट डी मायनस 1 इंटू वाय. तर हे आपलं 2 काय ए रेस्ट पॉवर ब्रॅकेटचा पॉवर किती आहे 2 म्हणजे किती येतं 4 डी इंटू हे काय होणार आहे डी मायनस 1 इंटू वाय. हे पुट करणारे जागी. आता मग हे काय होणार आहे गिवन टेबल बिल तयार करायचा पेपरमध्ये आला की चांगला जरा. गिवन डिफरन्शियल इक्वेशन बिकम हे कसं तयार होणार आहे म्हणजे काय होणार आहे 4d इन ब्रॅकेट डी मायनस 1 इंटू वाय इंटू हे 2 म्हणजेच काय होणार आहे 2 इंटू 2dy प्लस 4y इंटू 4 साइन लॉग 2x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे 2xच्या जागी आपल्याला पुट करावं लागणार आहे ए रेस्ट टू पॉवर झेडचा स्क्वेअर. हे काय होणार आहे बघा आपण y कॉमन घेऊया आणि डी मल्टिप्लाय 4d मल्टिप्लाय करू ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू. हे काय होणार आहे 4d स्क्वेअर मायनस 4d हे प्लस आहे प्लस 2 इंटू 4d म्हणजे 4dy बरोबर 4dy प्लस 4y हे y आणि हे काय होणार आहे इक्वल टू 4 साइन लॉग ई रेस्ट टू दी पॉवर 2 इंटू झेड बरोबर. हे कसं होईल म्हणजे y कॉमन घेऊ 4d स्क्वेअर मायनस 4d प्लस 4 इंटू वाय हे काय होणार 4 साइन 2 इंटू झेड लॉगीची व्हॅल्यू लॉगी काय होणार आहे लॉग इक्वल टू लॉगी म्हणजेच 1 म्हणजेच काय होणार आहे साइन 2z. आता इथून आपण कॅन्सल करतो बघा मायनस 4d प्लस 4d कॅन्सल बरोबर आणि काय होणार 4dचा स्क्वेअर प्लस 4 इंटू वाय 4 साइन 2 इंटू झेड बरोबर. आता इथं 4 न कॉमन घेऊ 4d स्क्वेअर मायनस प्लस 1 इंटू वाय इक्वल टू 4 साइन 2z बरोबर. हा 4 कॅन्सल झाला म्हणजेच काय झालं डी स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इंटू साइन 2z बरोबर. आता आपण स्टेप नंबर 2 स्टेप नंबर 1 इकडे येऊ दिसणार स्टेप नंबर 2 म्हणजे आपण शॉर्टकटमध्ये होत करू बरोबर. वाय सी काढायचा होतो 0 आपल्याला डी 5d इक्वल टू 0 बरोबर. म्हणजेच काय होणार आहे डी स्क्वेअर आपल्याला 5d काय डी स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0 एम1 एम2 येणार आहे एम1 आणि एम2 ऑब्वियसली आयोटा येणार आहे मायनस आयोटा आणि प्लस आयोटा बरोबर. एक म्हणजे अल्फा काय येणार आहे 0 बीटा काय येणार आहे 1 बरोबर. आपल्या इमेजचा फॉर्म्युला माहिती वाय सी इक्वल टू ई रेस्ट टू दी अल्फा इंटू जो अल्फा काय आपला 0 इंटू एक्स इन ब्रॅकेट C1 प्लस कॉस बीटा एक्स बीटा म्हणजे काय 1 म्हणजेच काय होणार आहे झेड 1z म्हणजे आपण आता लेजेंडरीमध्ये आपण झेड पुट करतो एकच्या जागी झेड पुट करतो म्हणून झेड फॉर्म्युलामध्ये चेंज होणार आहे झेड येणार आहे प्लस C2 साइन 1 बीटा 1 इंटू झेड म्हणजे झेड म्हणजे हे काय होणार आहे वाय सी इक्वल टू ई रेस्ट टू दी पॉवर 0 एनिथिंग इज पॉवर 0 इक्वल टू 1 म्हणजे काय होणार C1 कॉस झेड प्लस C2 साइन झेड हा झाला वाय सी. आता काढायचं आहे आता काढायचं स्टेप नंबर 3 आता काढावं लागतो वाय पी काढण्याचा फॉर्म्युला काय 1/5d इक्वल टू एफ ऑफ एक्स. आपला 5d काय 1/d स्क्वेअर प्लस 1 आणि हे काय एफ ऑफ एक्स काय साइन 2 इंटू झेड म्हणजे याची व्हॅल्यू काय आपण काय पुट करतो डी स्क्वेअर इक्वल टू मायनस ए स्क्वेअर डी स्क्वेअर आपला ए काय हे म्हणजे किती येणार आहे 2चा स्क्वेअर म्हणजे काय मायनस 4 डी स्क्वेअर. आता डीची व्हॅल्यू पुट करूया टाकू आता 1/d स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 4 प्लस 1 साइन 2z म्हणजेच काय होणार आहे 1/-3 साइन 2z बरोबर. म्हणजे आपला काय झाला वाय पी बरोबर. हा वाय पी झाला आपला. आता दुसरी स्टेप कोणती राहते आता काय तर स्टेप नंबर 3 म्हणजे वाय इक्वल टू वाय सी प्लस वाय पी. तर वाय सी काय आपला वाय सी झालेला आहे C1 कॉस झेड प्लस C2 साइन झेड मायनस 1/3 साइन झेड 2z बरोबर. आता आपल्याला याच्यानंतरची स्टेप राहते एक म्हणजे झेडच्या जागी आपल्याला आपण काहीतरी पुट करावं लागतं एकच्या फॉर्मॅट आणावं लागतं. आपण अगोदर काय केलं अगोदर 2x प्लस 1 इक्वल टू ई रेस्ट टू पॉवर झेड झेडच्या जागी काय म्हणजे काय होणार आहे लॉग 2x प्लस 1 इक्वल टू झेड म्हणजे झेडच्या जागी ती व्हॅल्यू पुट करून
y equal to c1 log cos into log 2x plus 1 plus c2 sin log 2x plus 1 बरोबर minus 1/3 sin 2 into log 2x plus 1. These are the final answer. Homework today. So,